अभिवादन करतो। राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मृतींना वंदन करतो। आदरणीय भिक्खू संघाला अभिवादन करतो। आज या ठिकाणी धम्मसेवा संघ बुद्धविहार छत्रपती संभाजीनगर ही या ठिकाणी थायलंडवरून आणलेल्या या पंचधातूच्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याकरिता सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ या सगळे जे अध्यक्ष आहेत, युवराळेजी सचिव आहेत, गौतम पाटील आणि सगळे सदस्य, सगळ्यांची नाव आता घेता येणार नाही, पण सर्व सदस्यांचं आणि या परिसरातील आपण सर्व बौद्ध बांधव भगिनी तुमचे मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की हा एवढा चांगला हॉल मागच्या वेळेस या ठिकाणी मी येऊन गेलो होतो आणि तिथे आज या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी तुम्ही सगळेजण मिळून करत आहात। या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने सर्वप्रथम आपण सर्वांनी ही बुद्धमूर्ती जी आहे ही बुद्धमूर्ती त्यांच्या दानातून आलेली आहे। त्यांनी या बुद्धमूर्तीसाठी तिथे थायलंडमध्ये त्यांनी स्वतः खर्च केलेला आहे। त्या थायलंडच्या उपासकांचे आपण सर्वांच्या वतीने त्यांचं अभिवादन करूया आणि तिथून ही मूर्ती या ठिकाणी आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता पाटील साहेबांनी सांगितलं की 2-3 दिवसामध्ये आपण सर्वांनी निधी गोळा केला आणि त्यानंतर नांदेडचे जे भंतेजी आहेत त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी ही बुद्धमूर्ती आलेली आहे। मला वाटतं की सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे येऊन केलेलं असं कुशल कर्म त्याला म्हणता येईल आहे। ते कुशल कर्माचे खूप सुंदर उदाहरण म्हणून धम्मसेवा संघ बुद्धविहार भवानीनगर याचं नाव घेता येईल आणि तुम्ही पण या ठिकाणी ह्या कुशल कर्मामध्ये सहभागी आहात त्याबद्दल परत एकदा तुमचं मी अभिनंदन करतो। खूप सुंदर मूर्ती जी आहे ही या ठिकाणी आहे। याला जे आहे कुठली मुद्रा म्हणतात? भूमिस्पर्श मुद्रा म्हणतात। आता ही भूमिस्पर्श मुद्रा जी आहे त्या मुद्रेचा अर्थ असा आहे की ज्या वेळेस भगवान बुद्धांनी बोधिवृक्षाखाली ज्यावेळेस मनावर विजय प्राप्त करण्यासाठी जी ध्यान साधना त्या ठिकाणी त्यांनी जी सुरू केलेली होती तर त्यावेळेस तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मनातल्या ज्या तृष्णा असतात, इच्छा असतात, ज्या मार्ग आपण जो म्हणतो तो मारा किंवा मनातल्या सुप्त इच्छा ज्या असतात त्या नेहमीच आपल्यावर हवी होत असतात। त्यांच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी बुद्धांनी जी त्या ठिकाणी ध्यान साधना सुरू केलेली होती त्यावेळेस जेव्हा अशी वेळ आली की त्यांना आता ज्ञान प्राप्ती होत आहे तर परत मग महाराज त्याच्या वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांच्यावर त्यांच्या मनावर मध्ये वेगवेगळ्या संकल्पना किंवा प्रभित करायचा त्यांना प्रयत्न करीत होता, परंतु त्याच्यावरही विजय प्राप्त केला त्यांनी आणि ह्या गोष्टीला तथागत बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेला साक्षीदार म्हणून कोण आहे तर ही पृथ्वी आहे। म्हणून ही भूमिस्पर्श मुद्रा जी आहे ही खूप महत्वाची आहे। त्यामुळे हा जो ही जी मूर्ती आपण या ठिकाणी आणलेली आहे ते बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्या घटनेचा साक्षीदार म्हणून ही भूमिस्पर्श मुद्रा आहे। म्हणजे आपला राग, लोभ, मोह या सगळ्यांवर विजय प्राप्त करून या सगळ्यांवर तथागतांनी विजय प्राप्त केला, ज्ञान प्राप्ती त्यांना झाली आणि ते ज्ञान आपल्या सगळ्यांना दिलं। मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं ते ज्ञान जे आहे त्यांना मिळालेलं ज्ञान ते वाटत राहिले। तर त्याचा हे एक साक्षीदार म्हणून ही भूमिस्पर्श मुद्रा असलेली मूर्ती खूप खूप कल्याणकारी आहे असं म्हणायला हरकत नाही। विशेष म्हणजे या ठिकाणी पाटील साहेबांनी सांगितलं की मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं की मूर्तीसाठी नक्कीच मी सुद्धा तुम्हाला सहयोग करेन, पण मी एक अट ठेवलेली होती की बहुतेक त्यांना माहीत आहे की विसर्जित माहीत नाही। मी तेव्हा म्हटलं होतं की तुम्ही इथे अभ्यासिका जी आहे, लायब्ररी जी आहे ती सुरू केलेली करताय खूपच चांगली गोष्ट आहे। मी त्यांना म्हटलं होतं की त्या ठिकाणी आपल्या एरियातील तरुण मुलं मुली जी आहेत ते या ठिकाणी येऊन अभ्यास करायला लागले की त्यांचे फोटो मला पाठवा, मी तुम्हाला मूर्ती जी आहे ती माझ्यातर्फे आमच्या कुटुंबियातर्फे तुम्हाला दान देईन। ही अजूनपर्यंत मला वाटतं की पूर्ण झालेली नाही, माहीत नाही, पण त्याच्याकरता प्रयत्न करा। आणखी एक मूर्ती तुम्हाला वर पाहिजे तर ती सुद्धा मी द्यायला तयार, माझी तीच अट आहे पण की बिहारच्या
त्या विहारामध्ये आपण जर सगळे एका पण प्रत्येकाने आपल्या मुलांना जे आहे ते मुलांना सुद्धा विहारामध्ये आणलं पाहिजे. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेलं आहे प्रबुद्ध भारताचं, परंतु प्रबुद्ध भारत हा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा प्रबुद्ध समाज राहील. प्रबुद्ध समाज हा तेव्हाच घडू शकतो जेव्हा प्रत्येक माणूस जो आहे, प्रत्येकाचं कुटुंब जे आहे त्या दिशेने वाटचाल करेल, तेव्हाच म्हणजे आधी स्वतः प्रबुद्ध व्हायचं, स्वतःच्या फॅमिलीला प्रबुद्ध करायचं, नंतर मग समाज आहे आणि नंतर मग देश आहे. त्यामुळे स्वतःच्या फॅमिलीवर स्वतःची मुलं बाळगली आहे, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी ती अट टाकलेली होती. दुसरं माझी एक विनंती राहिली आहे की आपण बुद्धाचं तथागताची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती या ठिकाणी केलेली आहे. या पहिल्या मजल्यावर किंवा दुसऱ्या मजल्यावर या मूर्तीच्या वरून कुणी चालणार नाही याची दक्षता जी आहे ती आपण घेण्यात यावी. त्या ठिकाणी कठडा आपण बनवण्यात यावा, जेणेकरून आपले पाऊल जे आहे, पाय याच्यावर जे आहे ते जाणार नाही. तो फार मोठा अनादर जो आहे तो आपल्याकडून होईल आहे. वाटल्यास तुम्ही याच्यावरही एक छोटासा कठडा ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही मूर्तीला ठेवा आणि नाही तरी तिथे चांगलं पेंटिंग वगैरे पण ठेवू शकता, जेणेकरून तो एरिया कव्हर करायचा. तिसऱ्या मजल्यावर तर आपण मूर्ती परत ठेवणारच आहात, तर अशा प्रकारचं नियोजन थोडंसं करायचं. परंतु विहाराचा उपयोग जो आहे हा विहाराचा उपयोग चांगला संस्कार केंद्र म्हणून व्हायला पाहिजे. आताच भारत शिंदे आहेत, कृष्णा भंडारे माझ्यासोबत आहेत, खूप चांगले धम्माचे काम करणारे हे दोघे जण म्हणून आहेत. आपण नेहमी डॉक्टर अर्जुन गायकवाड जे आहेत यांचेही औरंगाबादमध्ये खूप चांगलं काम त्यांचं आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. ही सगळी समितीची टीम जी आहे ती खूप चांगलं काम करते वेळोवेळी. आता त्यांच्या मार्फतच मला हा प्रोग्राम जो आहे तो समजला. मला नागपूरला जायचं होतं, पण म्हटलं की हे खूप चांगलं काम आहे आणि मला आठवत होतं की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी मूर्ती देण्यामध्ये मदत करेन म्हणून, पण त्याची परत आठवणही करून द्यायला आलो की तरुण मुलं इकडे यायला लागले की त्यांचे मला फोटो पाठवा आणि ते रेग्युलर इथे येत आहेत, तर नक्कीच मी या ठिकाणी मदत करायला तयार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण जे सेवा संघ तयार करतो, माझी अशी इच्छा आहे, आता मुंबईमध्ये काम करायचं असताना माझ्यासोबत नाही म्हटलं तरी कमीत कमी 500 तरुण मुलं मुली जी आहेत ते माझ्यासोबत काम करतात. त्यांना विहारामध्ये झाडू मारायला लावलं तर ते विहारामध्ये झाडू सुद्धा मारतात. ही चांगली तरुण पिढी जी आहे अशा प्रकारे चांगल्या मनाची आपल्याला धम्मविचारावर चालणारी तयार करायची आहे. त्यामुळे हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघ तुम्ही बनवलेला आहे त्याची तरुणांची एक सेपरेट विंग तयार करा, जेणेकरून त्यांनाही जे आहेत त्यांना काही रिस्पॉन्सिबिलिटी आपण दिली तर ते खूप चांगलं काम करतात. हा माझा स्वतः अनुभव आहे. आणि शेवटी तरुण पिढी तयार करायचं काम कुणाचं आहे, तर आपल्या सर्वांचं जे आहे, आपल्या सर्वांचं काम हे आहे की आपण तरुणांना सुद्धा तयार करायला पाहिजे. औरंगाबाद जे आहे ते औरंगाबाद एक खूप चांगलं शहर आहे, याला खूप चांगली पार्श्वभूमी जी आहे ती धम्माची आहे. आपण इकडे बघितलं तर आजूबाजूला औरंगाबादच्या सर्व लेण्या ज्या आहेत त्या लेण्यांमध्ये आपल्याला बुद्धाचंच प्रतीक जे आहे सगळीकडे दिसतं. अजंता एलोरा एवढ्या चांगल्या लेण्या या ठिकाणी आहेत. त्यामुळे फार आधीपासून प्रतिष्ठान जे आहे, पैठण जे आहे ते पैठण फार आधीपासून बुद्धिझमसाठी खूप प्रसिद्ध असं ठिकाण होतं. एक व्यापार नीती चालायचा तसंही ते ठिकाण होतं. त्यामुळे हे शहर जे आहे छत्रपती संभाजीनगर ज्याला आपण आता म्हणतो हे धम्माचं आधीपासूनच सेंटर आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी आपण सर्वजण जे आहेत इथे आता मी बऱ्याच दिवस या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे इथले लोक इथे आधीपासून असणारे आपले जे संस्कार आहेत, आपली संस्कृती आहे ते टिकवण्याचं तुम्ही खूप चांगलं काम या ठिकाणी करत आहात. त्याच्यामध्ये तरुणांना कसं सहभागी करून घेता येईल, त्यांच्यावर कशी रिस्पॉन्सिबिलिटी देता येईल, कृपया याचाही आपण विचार करावा. आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा मेसेजेस व्हॉट्सअप इकडे तिकडे फिरवतो. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपली मुलं आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. मोबाईल मध्ये काय काय फंक्शन आहेत हे जेवढे मला माहित नाही तेवढे इथे असणारी जी आपली खूप छोटी छोटी मुलं जी आहेत त्यांना माहित आहे. ते तुम्हाला शिकवतात की असं नाही करायचं तसं करायचं आहे. तर हे त्यांचं नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित असणारं जे ज्ञान आहे त्याचा वापर आपण करावा अशी माझी विनंती आहे. औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप चांगली मुलं आहेत. त्यातलाच एक उदाहरण म्हणून आता इथे दीक्षा म्हणून मुलगी आहे. दीक्षा बेटा इथे
तुम्हाला औरंगाबादकरांना बहुतेक इथे स्टोरीची माहीत असेल, पण मला सांगताना खूप आनंद होतो की नासाच्या ग्रुपमध्ये होती आणि त्याच्यानंतर तिला खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणीवरून मात करून आता ती आपली मुलगी जी आहे ती अमेरिकेला चाललेली आहे. माझ्याशी तिच्या आई वडिलांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा खूप प्रयत्न केला होता आणि माझ्याकडे असे खूप सारे मुलांच्या रिक्वेस्ट जे आहेत पालकांच्या येत राहतात. त्यामुळे कुठलं ओरिजिनल आहे जेन्युइन आहे हे मला समजत नाही, म्हणून मी 6 महिने काहीही प्रतिसाद दिला नाही. तरी सुद्धा तिने चिकाटी सोडलेली नाही आणि त्यानंतर सतत प्रयत्नामध्ये राहून तिने तिचे डॉक्युमेंटेशन जे आहे ते पाठवलं. तिचं स्वप्न जे आहे ते स्वप्न नासामध्ये जायचं असं तिचं स्वप्न आहे आणि ते करत असताना या सगळ्या अडचणीवर मात करून ती आता चाललेली आहे. तर तिला कधी जातात पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये ती आता तिकडे जात आहे. साधारण कुटुंबामध्ये तिचे आई वडील आलेले आहेत का इथे? तिची आई पण इथे आलेली आहे आणि तिची बहीण खूप हुशार आहे, ती पण इथे आलेली. ही आपली मुलं जी आहेत त्यांना मुंबईची संस्था जी आहे मुक्ता ग्लोबल फाउंडेशन त्यामार्फत स्कॉलरशिप देऊन हिला पाठवायचे, पण ते एका अटीवर दिलेलं आहे ते पैसे तुम्ही नंतर वापस करायचे म्हणून. तर असं आपण समाजाने एकत्रित येऊन, जसं तुम्ही हे मूर्ती प्रतिष्ठापनेचं या ठिकाणी काम केलेलं आहे, तसंच समाजाने एकत्रित येऊन आपली ही जी मुलं आहेत या मुलांनाही पुढे घेऊन जायचं. त्यांची स्वप्न जी आहेत त्यांची स्वप्न जी आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम जे आहे आपण सगळ्यांनी मिळून केलं. जशी थोडी थोडी मदत तुम्ही यासाठी केली तसं आपली मुलं कसे पुढे येतील आहे त्यांच्यासाठी मदत आपण करायला पाहिजे. आपलं पुढचं भविष्य जे आहे ती जी मुलं आहे हे कृपया आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि हा खूपच आनंदाचा क्षण आहे, कुशल कर्म आहे आपल्या सगळ्यांच्या हातून घडलंय. आणि विशेष करून धर्मसेवा संघ जे आहे तुम्ही आता सांगितलं की आणखी दुसरे विहार जे आहे ते तिकडे त्या ठिकाणी बांधत आहात, परंतु विहार बांधण्यामुळे आपली खूप चांगली कॅपॅसिटी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी जी आहे ती तयार होते, परंतु त्याचा उपयोग मात्र किती होईल आहे सांगता येत नाही. आज इथे प्रतिष्ठापना असल्यामुळे तुम्ही पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये आलेला दर रविवारी एवढे लोक येतील की नाही याची काही गॅरंटी नाही आहे का तुम्हाला? नाही. आता या पारगे साहेबांना गॅरंटी नाही आहे की या विहारामध्ये यानंतर लोक येतील का म्हणून. आता तुम्ही सांगा की हे विहार कुणासाठी आहे? हे विहार कुणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही इथे आले नाही आणि त्यांनाही गॅरंटी नाही लोक येतील की नाही म्हणून, परंतु तुम्ही मग सांगायला पाहिजे की विहारामध्ये काय कार्यक्रम घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी या. हा इतकं सुंदर आपण या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे, त्याचा वापर सगळ्यांनी व्हायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे. आपली बुद्ध विहार जी आहे ही बुद्ध विहार संस्कार केंद्र म्हणून आपले उदयास यायला पाहिजे. अशा प्रकारे विचार करा. आपली तरुण मुलं जी आहेत ती इथेच घडायला पाहिजे. आपल्या तरुण मुलांनी छोट्या छोट्या मुलांनी इथे अभ्यास करायला पाहिजे. ही अभ्यासिका त्यांच्यासाठी आहे आणि त्याच्यामधून मग आता जसं दीक्षाचं उदाहरण दिलं अशी मुलं जी आहेत ज्यांच्यामध्ये खूप मोठा कॉन्फिडन्स निर्माण होईल या विहाराच्या माध्यमातून, इथल्या संस्काराच्या माध्यमातून, असं काम इथून व्हायला पाहिजे. कारण आपल्या समोर जे आदर्श आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांनी कुठल्या परिस्थितीमधून ते वर आले ते परत मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग एवढे मोठे आदर्श ज्या इतक्या कठीण परिस्थितीमधून वर गेलेले आहेत, तोच कॉन्फिडन्स जो आहे तो आपण आपल्या मुलांमध्ये द्यायला पाहिजे की बाबासाहेबांचे एक आदर्श उदाहरण आहे आणि त्यामुळे आपणही करू शकतो. आपण कुणाही पेक्षा कमी नाही. आज मी तुमच्या समोर इथे महाराष्ट्र शासनाचा प्रधान सचिव इंडस्ट्री विभागाचा जे सगळ्या देशामध्ये महाराष्ट्राची इंडस्ट्री जी आहे खूप मोठी आहे त्याचा प्रधान सचिव म्हणून मी इथे उभा आहे. तो माझ्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासाच्या भरोशावर मी इथे उभा आहे आणि तो आत्मविश्वास मला कुठे मिळाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आता डॉक्टर अरविंद गायकवाड साहेब आलेले आहेत. कॅन्सर हॉस्पिटल इथलं जे आहे एवढ्या समर्थपणे ते इतक्या वर्षापासून चालवत आहे. तर तो हार्डवर्क करायचा, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आणि 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मेहनत, दुसरी मेहनत, तिसरी आणखी मेहनत. मेहनत केलं तर त्याचं फळ नक्कीच मिळतं हे बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिलेलं. त्यामुळे ही मेहनत आपण सगळ्यांनी करायची
आपल्या छोट्या मुलांकडून तरुणांकडून ती करून सुद्धा घ्यायची आणि हे करीत असताना मात्र धम्माचं आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्याचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. आपली नेहमी अपेक्षा असते की खूप चांगले विनयाचे पालन करणारे बंतेजी आपल्याला असायला पाहिजे आणि ते गरजेचंही आहे की बंतेजींनी विनयाचं पालन करणं हे धम्माची शिकवणच आहे. त्यामुळे परंतु आपल्या त्यांच्याकडून अपेक्षा असतात, आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असायला पाहिजे की आपणही आदर्श उपासक बनलं पाहिजे. ज्या अपेक्षा आपण दुसऱ्याकडून करतो तसंच तेच उदाहरण आपण आपल्यामध्ये पाहिलं पाहिजे. आपल्यामधला बदल जो आहे तो आपण घडवून आणायला पाहिजे. दोन्ही गोष्टीची खूप गरज आहे. आदर्श बंतेजी चांगले विनयाचं पालन करणारे बंतेजींची गरज आहे, धर्माचं पालन करणाऱ्या बंतेजींची गरज आहे समाजाला, देशाला. तसंच धर्माचं पालन करणाऱ्या चांगल्या उपासकाचीही समाजाला गरज आहे आणि देशाला गरज आहे. त्यामुळे धम्म या दोघांमुळेही गतिमान होतो हेही कृपया लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या कुशल कामामध्ये आपण जास्तीत जास्त आणखी मदत करावी आणि तुमचं हे चांगलं काम असंच पुढे सुरू ठेवावं. आणि परत एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा संघाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही हे चांगलं काम जे आहे याचंही पुढे चालू ठेवा. परंतु थोडासा जे मी सूचना केलेल्या आहेत त्या सूचनावरही थोडंसं आपण लक्ष द्यावं. खूप चांगलं लोकेशन या विहाराचं आहे, रस्त्यावर आहे, त्यामुळे इथे चांगले कार्यक्रम जे आहेत ते येण्या जाण्यासाठी चांगले होऊ शकतात, सोयीचं होऊ शकतात. तेवढे आपण चांगलं नियोजन त्याचंही करावं. आणि या ठिकाणी मी जसं सांगितलं की मला नागपूरला जायचं होतं, परंतु मग मी हा प्रोग्राम असल्यामुळे औरंगाबाद करून आलो. आता मला लखुतरालाही जायचं आहे. तिथे आपण वर्षावास या वर्षीचा जो आहे तो नियोजन कशा प्रकारे करायला पाहिजे ते बंतेजींची चर्चा करून ते आम्ही ठरवणार आहोत. जेणेकरून मग पुढच्या महिन्यामध्ये वर्षावासाच्या वेळेस काही वेळेस या ठिकाणी माझं येणं होईलच आहे. या ठिकाणी सुद्धा आता तुम्ही कुटी सुद्धा बंतेजींसाठी बांधत आहात, तर सर्व गोष्टींचा तुम्ही खूप चांगला विचार केलेला आहे. त्यामुळे या धम्मसेवा संघ बुद्धविहार जय भवानी नगर या ठिकाणाहून चांगलंच काम होईल, कुशल कामाचं काम होईल एवढीच आशा या ठिकाणी बाळगतो. आणि एवढ्याच मोठ्या संख्येने प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजर राहावं. पाळलं घ्यायचं की रविवारचा वेळ जो आहे तो रविवारचा वेळ या ठिकाणी मी देणार. इथे कुणी येवत की न येवत आपण स्वतः ठरवायचं, स्वतः यायचं, स्वतः ध्यान साधना करायची. काहीच कार्यक्रम नसतील तर त्यांनी सुद्धा आपल्याला फायदा होतो. आणि मला माहित आहे की 24 तास कुणीही बिझी नसतो, तुम्ही सुद्धा नसता, मी सुद्धा 24 तास बिझी नसतो. आपण ठरवलं तर नक्कीच वेळ काढू शकतो. आणि तो वेळ काढून जसं मी आलेलो आहे तसंच आपणही वेळ काढून या ठिकाणी येत जावं एवढीच या ठिकाणी परत विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय